शेकडेवारी पार्ट 2 पाहूया. शेकडेवारीवर परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न आणि सोडवूया ते अत्यंत सोप्या पद्धतीने. प्रश्न आहे, तिकिटाची किंमत (20% ने वाढवल्यामुळे खप (10% ने कमी झाला, तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? तर इकडे घ्यायची आहे तिकीट आणि इकडे घ्यायची आहे किंमत. सुरुवातीला असं समजूया, 100 तिकीट ही 100 रुपयांना विकली जात होती. आता दिलेली कंडिशन काय आहे, किंमत (20% ने वाढली म्हणजे 100 तिकीट आता 120 रुपयांना विकली जायला लागली. त्यामुळे काय झालं, खप (10% ने कमी झाला म्हणजे आता 90च तिकीट विकली जातात, तर त्याचे किती पैसे मिळतील? त्रैराशिक मिळालेला आहे. सोडू आणि उत्तर काढू. तिरकस गुणाकार करूया. x गुणिले 100 बरोबर 90 गुणिले 120. हे 100 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर येईल 90 गुणिले 120 भागिले 100. 0 0 गेले, 0 0 गेले, 12 90 108. x ची किंमत आली 108 म्हणजे इथं आता 108 रुपये मिळायला लागले. आधी 100 रुपये मिळत होते, आता 108 रुपये मिळत आहेत, म्हणजेच याच्यामध्ये 8% वाढ झालेली आहे. पुढील उदाहरण पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यासारख्या शेकडेवारी नफा तोटा आणि इतर सर्व घटकांवरील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवलेले आहेत. शेकडेवारीवरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? खाली 4 पर्याय दिलेत. प्रश्न सोडवा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.